पुढच्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। जसं विधानसभेला मेरिटमध्ये पास झालो तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौंडीमध्ये केलं। जळगावमध्ये माजी मंत्री सतीश पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जुंपली। माझ्या सख्या पुतण्याला तुम्ही तुमच्या पक्षात नेला तेव्हा कुणाला विचारलं होतं का, असं म्हणा सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला। ठाकरे गटाला मागील काही दिवसांपासून कोकणात गळती लागल्याचं दिसतंय। अशातच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त करत उद्धव ठाकरेंकडे कोकणाची जबाबदारी मागितली आहे। रायगडमध्ये एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात गोगावले आणि तटकरे यांची जुगलबंदी पाहायला मिळाली। एसटी चालकांना सल्ला देण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी दिसून आली। अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सूतगिरणी आणि चौंडी निमगाव डाकू रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं। सूतगिरणीसाठी 91 कोटींचा निधी तर रस्त्यासाठी 3.94 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली। पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती। याच पार्श्वभूमीवर सुळेंनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली। कराडमध्ये आमदार अतुल भोसले यांच्या जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नागरिकांनी आमदार भोसले यांच्या समोर प्रश्न मांडले। महाराष्ट्राच्या हृदयात असणारी मंत्रिमंडळाची बैठक चौंडीमध्ये घेतली असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं। तर अहिल्याबाईंची प्रेरणा घेऊन 10,000 कोटीपेक्षा जास्त किमतीच्या विकास कामांना मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली। बावनकुळे कर्जमाफी करणार असं सांगतात पण कर्जमाफीची तारीख सांगत नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं। तर 15 जूनपर्यंत बावनकुळेंनी कर्जमाफीची तारीख सांगितली नाही तर त्यांच्या गाडीचं चाक काढणार असा इशाराही बच्चू कडूंनी दिला। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज अकोला दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला। दरम्यान विकास कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। खासदार सुनील तटकरेंच्या आदेशाला पालिका आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली। 1 महिना उलटूनही रोहा शहरातील कामं रेंगाळली आहेत। पावसाळ्या तोंडावर येऊन सुद्धा कामाला सुरुवात झालेली नाहीये, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली जाते। यासाठी प्रहार जनशक्ती पक्षासह ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिवंगत अरुण जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी जगताप कुटुंबाचं सांत्वन केलं। पुण्याच्या फर्ग्युसन मार्गावर रीलसाठी बस थांबवण्यात आली। बस थांबवल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। दरम्यान बस थांबवणाऱ्यावर कारवाईची मागणी केली जाते। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांच्या सोन्याची चोरी झाली। दर्शन रांगेत चोरी करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी अटक केली आणि चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला। वसई विरार पालिका प्रभाग एच मध्ये आमदार स्नेहा दुबे यांच्या हस्ते वसईत इलेक्ट्रिक बस सेवेचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण झालं। नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवून 4 ठिकाणी सरप्राईज चेकिंग केली आणि अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली। या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 600 ग्रॅम गांजा जप्त केला। पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। पतीनंच पत्नीची गळा दाबून हत्या केली। यावेळी पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क दुचाकीवरून प्रवास केला पण पोलिसांनी त्याला अटक केली। हत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे। मनमाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। मनमाड, नांदगाव, येवला आणि चांदवड शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढलं। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर घरांवरील पत्रेही उडून गेले। सिल्लोड तालुक्यासह सोयगाव तालुक्यामध्ये वादळी वारा आलेला होता आणि जोरदार पाऊस पडला। काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली तर सिसारखेडा इथं वीज पडली त्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला। पालघर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली। वाणगाव, चिंचणी, बोईसर, चारोटी आणि कासा परिसरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर वीट उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय।
जळगावच्या भडगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलाय। काठोली इथं वादळी वाऱ्यामुळे मंडप उडाला, तर गुढे गावात केळी, लिंबू आणि कांद्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं। जळगाव शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। गारपिटीमुळे कापसासह मक्याला फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। जळगावच्या चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस झाला। उन्हाळी कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यावर असताना अवकाळीचा तडाखा बसलाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीचं मोठं नुकसान झालं। बेटसांगवी, कपिलेश्वर, मोहपूर, सांगवी, गंगाबेट, दगडगाव आणि पिंपळगावात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तर आमदार आनंद बोंढारकर यांनी नुकसानीची पाहणी केली। नाशिकच्या चांदोरी सायखेडामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। दरम्यान शेती पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जोरदार नुकसान झाल्याची माहिती आहे। जोरदार अशी हजेरी या पावसाने लावली होती, यामुळे शेती पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। दरम्यान पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। अनेक ठिकाणी गारपीट झाली, यामुळे फळबागांना मोठा फटका बसला। बीडच्या टाकरवन परिसरात वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय, यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं, तर नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली। अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। कोपरगाव, राहात, राहुरी आणि तालुक्यांना अवकाळीसह गारपिटीचा चांगला तडाखा बसलेला आहे, त्यामुळे फळबागांसह कांदा उत्पादकांची चिंता वाढली। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय। तोडणीला आलेली केळीची बाग आडवी झाली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, चाळीसगाव या तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला, त्यामुळे केळी, ज्वारी, मकासह बाजरी पिकाचं मोठं नुकसान झालं। गारांमुळे 70% पिकांचं नुकसान झालंय, तर केळीचे घड सुद्धा जमीनदोस्त झाले। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं, तर अनेक ठिकाणी गारपिटीचाही तडाखा बसला। अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणी साठ्यामध्ये मोठी घट झाली आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। टँकरचं पाणी विकत घ्यावं लागत असल्यानं नागरिकांच्या खिशाला कात्री बसतीये। दरम्यान ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। वर्ध्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईच्या भीषण झळा बसतायत। पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी 33 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय। कारंजा, हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वाधिक विहिरींचं अधिग्रहण झालं। चंद्रपूरच्या पालगाव परिसरात 40 वर्षांपासून रस्ता प्रलंबित आहे, त्यामुळे अल्ट्राटेक कंपनीच्या कार्यालयासमोर नागरिकांनी आंदोलन केलं। तातडीनं रस्ता तयार करण्याची मागणी या नागरिकांनी केली। अमरावतीमध्ये कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। तातडीनं कर्जमाफी करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली। सांगलीच्या विटा शहरात विविध प्रश्नांसाठी भाजपनं धूळफेक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला, तर तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली। सांगलीच्या कामेरीमध्ये भैरवनाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। यात्रेत बगाड पळवण्यात आले। बगाडाच्या फेऱ्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। केरवाडा शिरोडा इथं श्रीदेवी माऊलीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडतोय। या सोहळ्यानिमित्त 2 ते 7 मे या कालावधीमध्ये अन्नदान आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, तर परिसरातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करताना दिसतायत। तुळजाभवानी मातेच्या चरणी 101 किलोच्या केशर आंब्याची आरास करण्यात आली। भरघोस उत्पादन मिळाल्यानं भक्तांना देवीच्या चरणी आंब्याचा प्रसाद अर्पण केला। जळगावच्या नशिराबादमध्ये श्री प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये 11 बैल जोड्यांसह भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विद्युत रोषणाई पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली।
कोरेगावातील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या हिंद केसरी कोरेगाव या बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। स्वराज आणि जळवा ही बैलजोडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले। सोलापुरात जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली। पालिकेच्या आपुलकी बेघर निवाऱ्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदतीचा हात दिला। यावेळी विविध खाण्याच्या पदार्थांचं वाटपही करण्यात आलं। शहापूरमध्ये मुंबई नाशिक महामार्गावरील गोठेघर पुलावर कार आणि बसचा अपघात झाला। अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला। मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। दरम्यान बंद केलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यानं चालकाचा ताबा सुटून डंपर उलटला। या अपघातामध्ये डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला। माजी आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या घरासमोर एका अज्ञात इसमानं 1 वर्षाची मुलगी सोडली होती आणि तो तिथून पसार झाला। पोलिसांनी मुलीचा ताबा घेतलेला आहे। आरोपीचा शोध सुरू आहे। लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औंढा गावात 2 गटात हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये बडूर इथले शिक्षक गुरुलिंग हासुरे यांचा मृत्यू झालाय। वणी तालुक्यातील मोहादा इथं बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या दुकानाला आग लागली। या आगीमध्ये दोन्ही दुकानं जळून खाक झाली। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या 0 मैल इथं एका वृद्ध महिलेची हत्या झाली। रक्तानं माखलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला होता, त्यामुळे खळबळ माजली। या महिलेवर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणी अधिकचा तपास सुरू करण्यात आला। जळगाव शहरात एकाच रात्री 3 ठिकाणी चोरी झाली। यावेळी चोरट्यांनी रोकडसह दागिने लंपास केले। नागपूरमध्ये प्रवाशांची दागिने चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। अटक केलेल्या 4 ही महिला गुजरातच्या असल्याची माहिती आहे। दरम्यान या महिलांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला। भिवंडी तालुक्यातील कुरुंद गावातील गोदामाच्या पार्किंगमध्ये उभे असलेल्या 3 कंटेनर ट्रकला आग लागली आणि 3ही ट्रक जळून खाक झाले। यावेळी पार्किंगमधील 15 ट्रक वाचवण्यात यश आलं। नागपुरातील गांधीबाग पुतळा परिसरातील कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झालं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। गोंदियामध्ये साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून पोलिसांनी गांजा जप्त केला। यावेळी पोलिसांनी ट्रॉली बॅगमधून 2 किलो 205 ग्रॅम गांजा जप्त केला। दरम्यान अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे। भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला। गांधीनगरमधील ही घटना आहे आणि या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला। दोडा मार्गमध्ये दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला। ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे अपघात झाला। येवल्यातील पुणे इंदोर महामार्गावर धावत्या ट्रकनं अचानक पेट घेतला। चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक वेळीच थांबवला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। पण आगीत ट्रकमधील सर्व साहित्य जळून खाक झालं। लोणावळ्याच्या केवरे गावात कुत्रे भुंकले, त्यामुळे झालेल्या किरकोळ वादानं गंभीर वळण घेतलंय। कुत्रा भुंकल्यानं महिलांना आणि मुलांना मारहाण करण्यात आली आहे, त्यामुळे हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात केलं। या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली। पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील चावसर गावच्या हद्दीतील एका शेतजमिनीत एक मृतदेह अर्धवट पुरल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर हा मृतदेह जवळपास 6.5 वर्षांपूर्वी पुरल्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज परिसरात असलेल्या जोगेश्वरी इथल्या हॉटेलमध्ये राडा झाला। हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या दोघांना अज्ञातांनी मारहाण केली। यात महिलेला सुद्धा मारहाण करण्यात आली आहे। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। बुलढाणा रेल्वे स्थानकावर गोंधळ घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुन्हा गोंधळ न घालण्याची समज देऊन पोलिसांनी या महिलेला सोडल्याची माहिती आहे। जळगावच्या रोकडा शिवारात दुर्मिळ भरद्वाज पक्षी आढळलेला आहे। यावेळी तरुणांनी अस्वस्थ असलेल्या भरद्वाज पक्षाला नैसर्गिक अधिवासात सोडलं। पक्ष्यांना जीवदान दिल्यानं परिसरात तरुणांचं कौतुक केलं जातंय।
यानंतर पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे। येत्या 4 आठवड्यांमध्ये नोटिफिकेशन जाहीर होणार आहे आणि सप्टेंबरच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले। या निवडणुका 2022 पूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या निकषांवरून घेतल्या जातील। पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा। 4 आठवड्यात निवडणुकांबाबत निर्णय घ्या। सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातल्या महत्त्वाच्या महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। गेल्या जवळपास 2.5 ते 3 वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित असून राज्यात प्रशासक राज सुरू असल्याची टीका केली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच निवडणुकांबाबत याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। या सुनावणीत 4 आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, तसंच 4 महिन्यांच्या आत निवडणुका पार पाडा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून दिले गेले। त्यामुळे मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय। ज्या स्टेजवर राज्य निवडणूक आयोग आज आहे त्या स्टेजवरची नोटिफिकेशन त्यांना 4 आठवड्यांच्या आत काढावं लागेल आणि पुढची जी प्रोसेस आहे ती 4 महिन्यांच्या आत पूर्ण करावी लागेल। आता याचा अर्थ असा आहे की आजपासून 1 महिन्यांच्या आत म्हणजे साधारणतः आज आहे 6 मे 6 जून म्हणजे पावसाळा लागण्याच्या आत यांना सगळे नोटिफिकेशन जे त्यांचे राहिलेले ते सगळेच्या सगळे पूर्णपणे काढायलाच लागतील। ओबीसी आरक्षणासंदर्भात 2022च्या आधीची परिस्थिती जी होती तीच परिस्थिती कायम ठेवावी असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। पूर्वी ओबीसीना आरक्षण होतं, भटक्या विमुक्तांना आरक्षण होतं, बाठिया कमिशनच्या अगोदर। त्याप्रमाणे सगळ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना या पुढच्या निवडणुकांमुळे मध्ये आरक्षण मिळणार असं सुप्रीम कोर्टाने आज जजमेंट दिलं आणि त्यामुळे जसा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला त्याचप्रमाणे आमच्या आरक्षणाचा सुद्धा मार्ग मोकळा झाला। येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ 4 आठवड्यामध्ये इलेक्शन नोटिफाय करा आणि तुमच्या 4-5 महिन्यामध्ये इलेक्शन्स घ्या। त्याच्यामध्ये जर अडचण असली आणि त्याच्यामध्ये जर मुदतवाढ पाहिजे असेल तर त्यासाठी पुन्हा आपण कोर्टामध्ये येऊ शकता हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानुसार ज्या येणाऱ्या काळामध्ये आता जसं पूर्वीचं 27% आरक्षण महाराष्ट्रामध्ये सर्व निवडणुका होत होत्या त्याच पद्धतीच्या निवडणुका यावर्षी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत। 4 महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया संपन्न व्हायला हवी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून दिले गेले। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे। स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल, काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो, पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल। ही महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे या शहरांना कशी दुर्गती प्राप्त झाली आहे, पण हा निकाल आलेला आहे। या निकालाचं आम्ही स्वागत करतो। 4 महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत आणि आमचा युद्ध सराव आधीच झालेला आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे आता निवडणूक आयोगाला निवडणुकीबाबतचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार असून 4 महिन्यात निवडणुका होतील हे निश्चित आहे। त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।